करण्यासाठी या ठिकाणी दादांचा औक्षण या ठिकाणी होत आहे आणि सुंदर असा केक समोर आलेला आहे। अवघ्या काही क्षणातच हा सुंदर असा वाढदिवसाचा सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत असताना पार पडत असताना स्वागत करतोय। पांडुरंग लावणे यांना विनंती करतो आलेल्या मान्यवरांचा पहिला मानून सन्मान करायचा। आजचा दिवस आपल्यासाठी अनमोल आठवण ठेवा। यांना विनंती करतो स्टेजवर यायचं। सरपंच देवयाने प्रवीण भोसले विनंती आपल्याला वेळ करू नका, गर्दी करू नका, पटपट कार्यक्रम द्या। अध्यक्ष मला सुद्धा कार्यक्रम भाव वाटतंय, मला देखील कला आलाय पण आजला बदल लोक येतात करतो आणि तसेच ह्या क्रांती बागाच्या पंचकृषीतून आलेल्या सर्व मान्यवरांचं सांगायचं लागतं। एक सुशिक्षित असणारा व्यक्तिमत्व आरोग्य करून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी प्रवीण भोसले यांना अडचणीत असताना अडचणीतून मार्ग काढणारा धन्यवाद म्हणून यांचे वर्ग आहे अडोकेश पवन गायकवाड यांनी प्रवीण भोसले यांच्या काळात अडचणीच्या काळात मदत केलेला धन्यवाद पवन गायकवाड त्यांचा सन्मान सरपंच यांच्या वतीने होतोय। धन्यवाद। माता भगिनी व मित्रमंडळी व
व माझ्यावर प्रेम करणारे व माझ्या वडिलांवरती म्हणजे भारतरत्न गायकवाड सभापती यांच्यावर प्रेम करणारी जी जनता मी बघतो आज, त्यांनी माझे डोळे भरून आले, मन भरून आलं. आणि या निसर्गराजाने जसं मागच्या विधानसभेला पवारसाहेब साताऱ्याच्या पावसात भिजून भाषण केलं आणि पवारसाहेबांनी मागची विधानसभा पूर्ण महाराष्ट्रातली जशी सत्तेत घेऊन गेले, तेच वातावरण आज मला दिसलं. व कामती गावामध्ये आज आम्ही वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रम ठेवला आणि ते कार्यक्रम ठेवल्यानंतर माझे सहकारी ह्या लोकांना असं वाटलं की आता हा कार्यक्रम कसा होईल. पण मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं, काळजी करू नका, निसर्गराजा आपल्यासोबत आहे. नानांचा वसा पुढे घेऊन जाताना नानांनी जी दिलेली शिकवण आहे, ती शिकवण ही खूप गरिबीतून वर घेऊन गेलेली शिकवण आहे. चांदीचा चमचा किंवा सोन्याचा चमचा मी तोंडात घेऊन आलो नाहीये. मेहनतीनं स्ट्रगल करत 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 आज ह्या व्यासपीठावरती उभा आहे. आणि या मोहोळ तालुक्याची जनता जे प्रेम मला देत आहे हे बघून असं वाटतं की साताऱ्याची सभा आणि कामतीची सभा ही छोटीशी सभा झालेली आहे, पण हे खूप मन भरून येणारी सभा आहे. जी मनात इच्छा आहे देव करो ती पूर्ण हो. आणि मोहोळ तालुक्याला माझं एकच सांगणं आहे की अडचणीत असाल तर आवाज द्या, साथ नाही सल्ला नाही तर साथ देईल. आणि मोहोळ तालुक्यातल्या जनतेच्या कुठल्याही अडचणीला हा पवन गायकवाड एक वकील म्हणून, एक मित्र म्हणून, एक साथीदार म्हणून तुमच्यासोबत कायम असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढा 9:30-10 वाजत असताना सुद्धा ती माझी माय माऊली या सगळ्या माता भगिनी या कार्यक्रमासाठी अशा पावसामध्ये उभ्या या कार्यक्रमाला आलेत. त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. त्याच्यावर जनता प्रेम करते, त्यांना आमदार झाल्याशिवाय कोणीही रोखू शकत नाही. अशा पद्धतीचे सहकारी मित्र पवन कुमार गायकवाड, त्यांच्या वडिलांच्या पश्चात त्यांनी केलेल्या कार्यामध्ये एक चांगला संकल्प घेऊन या तालुक्यात उतरले. मी त्यांचा सहकारी मित्र प्राध्यापक नारायण खर्जे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रदेश सरचिटणीस पदावरती काम करत आहे. आणि म्हणून तुमच्यासाठी रात्री 12 वाजता सुद्धा तळागाळातल्या लोकांचे फोन गाडी चालवत तिकडच्या सगळ्या लोकांच्या या वस्तीपासून त्या वस्तीपर्यंतच्या लोकांच्या समस्या सोडवणारा एक चांगला युवक चेहरा मोहोळ तालुक्यामध्ये आहे. कोणतरी छोट्या मोठ्या गोष्टी लोक भाषणात सांगतात की प्रस्तावित प्रस्तावित प्रस्तावित. अरे मतदानाचा ज्याला अधिकार आहे तो व्यक्ती कोणत्याही प्रस्थापिताला गाडू शकतो. आणि माझी इच्छा आहे, मी जयंत पाटील साहेबांचा समर्थक आहे, नवे तर त्यांच्या कानात जाऊन सांगू शकतो की पवन कुमार गायकवाडच मोहोळ तालुक्यामध्ये जिंकू शकतो. विषय हार्ड आहे, आम्ही सुशिक्षित आहोत, लोक लय राजकारणामध्ये बघितले, परंतु लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सुद्धा 40 पेक्षा जास्त महायुती येणार होती. परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांनी जेव्हापासून कलाटणी दिली तेव्हा आता चित्र उलट झालंय. आणि मोहोळ तालुक्यामध्ये फक्त एक चिंगारी दिली होती. लोक ईडी सीबीआय आम्ही सुद्धा 5-10 दिवस इकडे तिकडे राहून आलो. या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे भिवू नका, हा वकील आहे, तुमच्या सगळ्या संकटांना तोंड देऊन तुम्हाला कोणत्याही संकटातून वाचवतील असले आमदार विधान भवनामध्ये गेले पाहिजे, हक्काचा आमदार विधान भवनामध्ये गेला पाहिजे. आणि त्यांच्या भारतरत्न गायकवाडांनी केलेल्या कार्याचं जाती धर्मापलीकडे इथं पांढरे आहेत, खटके आहेत, भोसले आहेत, कांबळे आहेत, मी खर्जे आहे, मी धनगर समाजाचा आहे. आम्हाला पिल्लाई जणांनी धनगर समाजामध्ये बसवलं. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हक्कानी कोण आमदार करायचा असेल तर तो मोहोळ तालुक्यामध्ये पवन कुमार गायकवाड आपल्याला आमदार करावा लागेल. कोण काही म्हणत नाही, भिवू नका, बॉक्स मध्ये मतदान ठेवलेलं आहे, दमदाटीला बळी पडू नका.
छोट्या छोट्या गरजेपोटी एखादा माणूस विकला तरी सुद्धा पुढे 10 वर्ष आपण मागे जातो. आणि म्हणून ॲडव्होकेट पवन कुमार गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त हा वाढदिवस आहे. पुढचा वाढदिवस आलोकर साहेब हा आमदार म्हणून साजरा झाला पाहिजे अशी पक्षाच्या वतीने इच्छा व्यक्त करतो. भारत माने यांचे चिरंजीव आणि आमचे मित्र ॲडव्होकेट पवनजी गायकवाड यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या जन्मगावी त्यांनी आज हा वाढदिवस साजरा केला. आज एवढा पाऊस असताना, एवढा वादळ वारं असताना, आता आम्ही येताना तिथे गावापाशी एक झाड पडलं होतं वकील साहेब. मंगल कार्यालय सुद्धा गावापासून लांब आहे, पण खऱ्या अर्थानं ही भारत नामावर आणि वकील साहेब आपल्यावर प्रेम करणारी सर्व जनता आपल्या भागातली. मी आता जास्त काही वेळ घेणार नाही, पण इथं कुणावर टीकाही करण्यासाठी आलेलं नाही, पण आपली इच्छा या मोहोळ तालुक्याचा एक आमदार होण्याची आहे. आणि या आमदार होण्यासाठी एवढी साधी सोपी गोष्ट नाही. आपल्याला देखील वकील साहेब माहिती आहे, गेल्या पंचवार्षिकला आपण सुद्धा इच्छुक होता, पण काही इथल्या मोहोळ तालुक्यातल्या प्रस्थापितांनी आपला उपयोग केला. आपल्याला तिकीट देतो म्हणले, पण आपल्याला डावलण्याचा प्रयत्न केला. का तर त्यांना एक भीती होती की हा मोहोळ तालुक्यातला युवक जर आमदार झाला तर उद्या आपल्या खांद्यावर बसत, ही त्यांना लय मोठी भीती होती. पण आज मी आपल्याला इथं सांगू इच्छितो, माझे मित्र आहेत, आम्ही पवार साहेबांपाशी 4-5 वेळा गेलो, पण पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीयमध्ये आम्ही 3-4 जण आहेत. संबंध तालुक्याला माहिती आहे. सर्व नेते या तालुक्यातून पळून गेले, पवार साहेबांना दगा देऊन गेले. पण या मोहोळ तालुक्याची खरी राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचं काम मी मंगेश पांढरे असो, आमचे मित्र ॲडव्होकेट पवन गायकवाड असो, रियाजभाई शेख असो, संगीताताई पवार असो किंवा आमचा आबा कांबळे असो, आम्ही लहान आहे, बारका आहे, पण एक लक्षात ठेवा, ही आमची लगान टीम आहे. या प्रस्थापितांना सांगतोय, आणि ही लगान टीम मोहोळ तालुक्यातली असे की या इंग्लंडच्या टीमला हरवल्याशिवाय आता गप्प बसणार नाही. कारण की आमचा कॅप्टन, आमचा वस्ताद ही शरदचंद्र पवार आहे. पवन कुमार गायकवाड यांच्या वाढदिवसाला आज हे गर्दी पाहता, कारण ही भारत नानाने केलेल्या कामाची पोचपावती करून आज या ठिकाणी एवढी लोक या ठिकाणी हजर राहिलेली आहेत. या तालुक्याच्या प्रस्थापितांनी चॉकलेट देण्याचं काम केलं, आणि ते चॉकलेट कशाचं दिलं तर भूमिपुत्र आमदार नसताना तो शेवळ्याचा आमदार ह्या ठिकाणी या मोहोळ तालुक्यामध्ये आणला आणि आपल्यावर लादला. आणि ह्या पंचकृषीतल्या नागरिकांना त्यांनी येड्यात काढून आपल्याला फसवलं. आणि कोरोनाच्या काळात लोकांना अन्न मिळत नसताना ह्या आमदारानं एक दाना देखील ह्या मोहोळ तालुक्याच्या लोकांना दानधर्म केलेला नाही. आणि आमच्यासारख्या छोट्या गोरगरीब लोकांनी भोसले साहेब असतील या कामठी भागात, ह्यांनी देखील मदत करण्याचं काम केलं. आणि आज दुष्काळासारखी परिस्थिती असताना हा राजू खरेसारखा माणूस एक सामाजिक कार्यकर्ता त्या पंढरपूर भागामधून येतोय आणि या मोहोळ तालुक्यामध्ये 25 टँकर चालू करून ह्या जनतेला पाणी देण्याचं काम करतो. परंतु हा आमदार यशवंत माने यांनी एक टिपका देखील पाणी ह्या तालुक्यातल्या लोकांना दिला नाही. गरीब बांधावर जाणारा मजूर आणि शेतमजुरांसाठी जे नानांनी काम केलं त्या कामाचा विसर करू नये म्हणून या ठिकाणी पवन कुमार गायकवाड यांनी वसा निर्माण करून या कामाची सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, आपली गरज ही निश्चित आहे, आपली साथ ही निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला पवन कुमार गायकवाड सारखा जर भूमिपुत्र चेहरा जर पाठवायची गरज असेल तर आपली साथ निश्चित आहे मित्रांनो. कारण काय, ही तुमची साथ असेल तर हा पवन कुमार गायकवाड आपल्या सर्वसामान्य जनतेमधला आपला पोरगा विधानसभेत जाऊन हा प्रश्न निर्माण करून आपल्यासाठी आणि आपल्या समाजासाठी आणि आपल्या गावासाठी आणि आपल्या तालुक्यासाठी काहीतरी देणे लागेल. म्हणून आपण या सर्व नागरिकांनी आपण पवन कुमार गायकवाडच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. आज तागायत 1999 पासून आपण पाहतो, 1999 पासून हा पवार साहेबांच्या विचाराचा तालुका आहे. 1999 पासून हा पवार साहेबांचा विचाराचा आमदार आपण या तालुक्यामध्ये निवडून देतो. पण या प्रस्थापिताने कधीच म्हणलं नाही
की हा पवार साहेबांच्या विचाराचा तालुका नसतो. ही माझी आजी आमदारांना हे सांगायचं आहे की भूमिपुत्र काय असतो आणि येणारं पार्सल बाहेरून काय असतं हे दाखवण्याची गरज आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये पवन कुमार गायकवाडच्या मार्गदर्शनाखाली आणि पवन गायकवाडांच्या आवाजासाठी आपण त्यांनी घोषवाक्य केलेलं आहे. तुम्हाला अडचण असेल आवाज द्या, साथ नक्की देईल. तर साथ देणारा माणूस आहे आणि अडचणीच्या काळात पडणारा माणूस आहे. म्हणून